लोकांमध्ये पैसा कमवण्याचा प्रॉब्लेम आहे तिथे सगळीकडे ह्या अतिविचारांमुळेच त्रस्त आहेत लोक, की नको तेवढे जास्त विचार केले जातात. मग श्रीमंत माणसाशी कम्पेअर केले जातं, त्यांना मिळतं मला का नाही मिळत. एखाद्याला बॉम्ब ब्लास्ट करायचा असेल, अतिरेकी संघटना असेल आणि ते जर मनापासून मॅनिफेस्ट करत असतील तर ती पण पॉसिबिलिटी, म्हणजे याचा गैरवापर होऊ शकतो. इन शॉर्ट काय आहे की चुकीची लोक काही गोष्टी मॅनिफेस्ट करून अचीव करू शकतात. ही पॉसिबिलिटी आहे. बेसिकली तुम्ही विचार करायला लावताय, बरोबर. मॅनिफेस्टेशनमध्ये तुम्ही इमॅजिन करा, व्हिज्युअलाइज करा किंवा या गोष्टी, तर त्या केसमध्ये खूप विचार होतात ना. माणसाची झोप उडू शकते, तो दिवस रात्र तेच करत बसू शकतो. मग काही केसेसमध्ये तो वेडा म्हणू शकतात लोक, कारण त्यानं खूपच सिरियस घेतलं, शपथच खाल्ली की मी हे दिवस रात्र करणार जोपर्यंत रिझल्ट नाही मिळत, आणि तो नॅचरल जगणं विसरतो आणि खूप अति विचार करू शकतो. उठता बसता जेवताना त्यानं अफर्मेशनच केले, लोकांच्या दृष्टीने तो ऑड वागतोय. एक नॉर्मल ह्युमन बिहेवियर नाहीये त्याचं. काही लोक झोपडपट्टीमध्ये राहतात आणि ते आजूबाजूला सदैव भांडणं किंवा दारुडे किंवा याच परिस्थितीत, आणि ते स्वतःला मॅनिफेस्ट करतात की मी खूप श्रीमंत आहे, खूप श्रीमंत आहे, श्रीमंत. तर ती नकारात्मक इम्पॅक्ट होतोय, कारण ते बघतायत वेगळं आणि मॅनिफेस्ट वेगळं करतायत. म्हणजे काय तर आपल्या आजूबाजूची लोक निगेटिव्ह आहेत म्हणून तुम्ही निगेटिव्ह व्हायला हवं हे कुठेच नेसेसरी नाहीये. हा मुद्दाच ना कॉन्फिडन्स नसल्यामुळे गोष्टी अशा वाढत जातात. आयुष्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कोणी रिअलाइज केली असेल किंवा नसेल तर भावना ही आहे. फिलिंग्स जगणे. म्हणजे आपल्याला घर का हवंय तर सिक्युरिटी या भावनेसाठी हवंय, गाडी का हवी तर लक्झुरी या भावनेसाठी हवी आहे, ज्वेलरी का हवी आहे तर फ्लॉन्ट करायची आणि मग मी कशी छान दिसते ह्या भावनेसाठी. सो वी डू एव्हरीथिंग फॉर फिलिंग. सो तुम्हाला फील काय करायचंय हे महत्वाची गोष्ट आहे. नमस्कार, मी रोहित गायकवाड, रिअल इस्टेट प्रशिक्षक आणि लेखक, तुमचे स्वागत करतो पुन्हा एकदा नव्या कोऱ्या एपिसोडमध्ये. आजचा जो विषय आहे हा लॉ ऑफ अट्रॅक्शन किंवा मॅनिफेस्टेशन टेक्निक्स यावर आपण बोलणार आहे. आजचे ज्या गेस्ट आहेत माधुरी बोंद्रे यांनी यामध्ये पैसा कसा अट्रॅक्ट करायचा यामध्ये त्यांनी प्रावीण्य मिळवलेलं आहे. आजच्या पॉडकास्टमध्ये आपण हाय लेवल मेडिटेशन किंवा हाय लेवलचे जे ॲडव्हान्स मॅनिफेस्टेशन टेक्निक्स आहेत त्याबद्दल डिस्कस केलेलं आहे. भौतिक सुखाच्या पलीकडे जनरली इतर पॉडकास्टमध्ये आपण बघितलं असेल की घर, गाडी, पैसा किंवा फॅमिली याबद्दल मॅनिफेस्ट केलं जातं, मला हे पाहिजे. या सगळ्या गोष्टी भौतिक सुखाच्या आहेत. त्याच्या पलीकडे जाऊन जो आनंद असतो तो मिळवायचा कसा याबद्दल आम्ही चर्चा केलेली आहे. इतर काही महत्त्वाचे मुद्दे जसे की आपण एखाद्या गोष्टीमध्ये फेल का होतो, मॅनिफेस्टेशन प्रत्येक वेळेस काम का नाही करत आहे, ज्या लोकांनी मॅनिफेस्टेशन थ्रू काही स्टेजेस अचीव्ह केलेले आहेत ते नंतर स्ट्रगल का करतात, किंवा प्रत्येकासाठी ही एक लॉ म्हणून काम नाही करत, त्यामध्ये बऱ्याच लोकांना फेक वाटायला लागतं, बऱ्याच लोक अपयश लवकर मानून क्विट करतात. अशा बऱ्याचशा मुद्द्यांवर आपण डिस्कस केलेलं आहे. तर सुरू करूया त्यांच्या प्रवासापासून. मॅम, तुमचं पुन्हा एकदा स्वागत. मला आवडेल तुमची जर्नी, तुमचा प्रवास, तुम्ही या क्षेत्रामध्ये कसे आलात याबद्दल ऐकायला. नमस्कार सगळ्यांना. माझं नाव आहे माधुरी बोंद्रे राळकर आणि मी मुळात कम्प्युटर इंजिनियर आहे. 13 वर्ष जॉब केला आहे आणि माझ्यातल्या ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे माझ्या स्वतःमध्येच इतका बदल, 360 बदल आपण म्हणतो, ते झाल्यामुळे मी या क्षेत्रात म्हणजे लाईफ कोचिंग, मनी माइंडसेट कोचिंग, ऑल ओव्हर काय सबकॉन्शियस माइंड प्रोग्रामिंग या क्षेत्रात मी आले. आता यामध्ये येण्याचं कारण समहाऊ मला म्हणजे आपण असं म्हणतो ना की काहीतरी करायचंय हे पहिल्यापासून डोक्यात होतं. आणि जेव्हा मी ते करायला भारताबाहेर गेले त्यावेळी माझ्याकडे वेळ होता आणि मी सुरू केलं, पुस्तक लिहायला सुरुवात केली डायरेक्ट. ते पुस्तक ऑनलाईन मी पब्लिश केलं आणि त्यानंतर त्याचा कोर्स बनवला आणि त्या कोर्सला इतकी लोक आली की माझं कोचिंग करिअर सुरू झालं. आणि मग सगळे बघतायत घरातले सुद्धा की मी ते करताना जो काही मला आतून आनंद होतोय किंवा मी रोज काहीतरी भारी सांगतेय किंवा ते लोकांना कनेक्ट होतंय, असं जे सुरू झालं. मग मला जॉबचा इंटरेस्ट आधीच कमी होता, तो अजून जायला लागला की अरे मला हे करायला खूप मजा येते, हे स्ट्रेस फ्री काम आहे, म्हणजे त्याच्यामध्ये मला ताणच येत नाहीये कसला, कारण हे माझ्यामध्ये आहे असं ते तिथे मला कळलं
की मी असं शोधत होते पहिल्यापासून हम्म. की माझ्यामध्ये नक्की काय चांगलंय, मी नक्की काय छान करू शकते. कारण कम्प्युटरमध्ये क्लाउड कम्प्युटिंग शिकले, अजून काहीतरी MS करूया, असे सगळे उद्योग चालू होते डोक्यामध्ये. पण आवडत काहीच नव्हतं. मग मी कशासाठी बनले किंवा माझा पर्पज ऑफ लाईफ काय आहे, ह्या सर्चमध्ये असताना 3 वर्ष मेडिटेशन केलं आणि त्यातून हे मला सगळं एक, 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 एक उलगडायला लागलं आणि मी ते कोचिंग सुरू केलं. मग भारतात आले, लहान मुलगी होती म्हणून भारतात येऊन फुल टाईम कोचिंगमध्ये आले. तिथे मी तरी जॉबही केला दुबईमध्ये, कारण ओके. मी तिथे नवीन होते आणि सगळा विषय होता म्हणून. इथे आल्यानंतर मात्र मी ठरवलं, की नाही मला कोचिंगच करायचं आहे. मेंटरही तसे मिळत गेले. मग मार्केटिंग करायचं हे शिकत गेले आणि त्यांनी तशी गोल्स दिल्यासारखे झाले, की तुम्ही स्वतः अर्न करा 10 लाख, 1 करोड, 10 करोड, 100 करोड एवढी तर त्यांनी एम देऊन ठेवली आहे. सो दुसरा पडाव माझा पूर्ण होत आला. इथपर्यंत मी पोहोचले आता ह्या बरोबर. ह्याच्यामध्ये. सो लोकांमध्ये ट्रान्सफॉर्मेशन घडवणे हे मुळात आवडतं मला असं म्हणेन किंवा लोकांशी कनेक्ट व्हायला आवडतं. त्यामुळे या फील्डमध्ये आले. मला खूप बोलायचं असतं, पण माझी इच्छा होती की काहीतरी बौद्धिक, काहीतरी उपयोगाचं असायला पाहिजे, बरोबर. जे मी बोलू शकेन. उगाचच काहीतरी येऊन बसलीये बोलते ह्याला काही अर्थ अर्थ नसतो. नाही. बरोबर. त्यामुळे अशी इच्छा होती आणि ते मॅनिफेस्ट झालं. म्हणजे मी ह्या विषयावरच आहे की बरोबर. मॅनिफेस्ट कसं होतं. तर मनामध्ये ज्या गोष्टी मी रिपीट केल्या प्रत्येक वेळी, की मी तिथे कशी पोहोचेन, मला काय करायचंय, त्यामुळे मी त्या ठिकाणी म्हणजे मला जे जगामध्ये स्थान हवंय किंवा माझी अशी इच्छा आहे, मरावी परे कीर्तिरूपी उरावे, हे जे आहे ते जगात एक नंबर असेल तर ते राहतं. बरोबर. तिथे कसं पोहोचायचं, लेगसी. लिगसी. त्या इच्छेतून हे सगळे मार्ग निघालेले आहेत आणि ते वन स्टेप बाय स्टेप मला दिसतंय आता, की मी ते करतेय. की लोकांना माझं बोलणं आवडतंय, त्यांच्यामध्ये ट्रान्सफॉर्मेशन घडू शकतंय. मी फक्त माझ्या एनर्जीमध्ये येणाऱ्या लोकांमध्ये पैसे मिळतायत. कारण मी मनी ॲज अ निश करून ज्याची लोकांना गरज आहे त्याच्यावर मी काम बरोबर. करते. सांगते त्यांना की कसं करू शकता विचार करून. असं आहे खूप कोचिंगचं. छान. हो. बेसिकली मला वाटतं की सगळी लोकं त्यांना आवडतात म्हणून जॉब नाही करत किंवा हां. बिझनेस नाही करत. बरोबर. हो. अल्टिमेट याच्या पाठीमागे कुठेतरी एक सॅटिस्फॅक्शन किंवा वेल्थ हो. लपलेली असते. वेळ. कोणीतरी एका टप्प्यानंतर पुढच्या जनरेशनसाठी काम करत असतं हो. आणि मला खूप छान वाटलं की तुम्ही त्यांना मदत करताय, जी गोष्ट त्यांना अचीव्ह करायची आहे. यामध्ये प्रत्येकाचे स्ट्रगल्स किंवा त्या फेजेस वेगवेगळ्या असू शकतात. येस. प्रत्येकाचं वय पण कदाचित वेगळं असू शकतं, जात, धर्म, पंथ सगळं, वेगवेगळं सगळं. असू शकतं. हो. पण यामध्ये कुठेतरी डिफरन्शिएट न करता तुम्ही प्रत्येकाला त्यांचं गोल अचीव्ह करायला मदत करतात. खूप छान आहे. हां. याच्यामध्ये मॅम ज्यावेळेस आपण पॉडकास्ट करतोय त्याच्या अगोदर 1 दिवस म्हणजे मी 2 दिवसापासून रिसर्च करतोय, तर मला काही लोकं फेक वाटली ऑनेस्टली सांगायचं तर. हां. तर याच्यात ओळखायचं कसं? कारण प्रत्येक येणारा व्हिडिओ आता हां. बरीच लोकं आहेत ना, याला काही मर्यादा नाहीये, की हा हो. कोण बघितला पाहिजे. हो, हो, हो. YouTube काही याचं फिल्टरेशन नाही करत, की यानं काय मेसेज दिला, हा खरा आहे, खोटा आहे, काय हो, आहे. हो, हो. तर याच्यात तुम्हाला जो अनुभव आला किंवा तुम्हाला जे रिझल्ट्स मिळाले हां. आणि काही लोकं फक्त वर पैसे कमवण्यासाठी या क्षेत्राला खराब करतायत किंवा हं, हं, हं. त्याचा गैरवापर करून घेतायत. हं, तर हं. यामध्ये जो ऑडियन्स आहे आमचा, त्यांनी ओळखायचं कसं, की कोणाला फॉलो केलं पाहिजे किंवा कोणाकडे पैसे दिले पाहिजे हं, हं. किंवा याच्यामध्ये काही 1, 2, 3 माइलस्टोन्स किंवा अशा काही की फॅक्टर्स आहेत का ज्याच्या बेसिसवर त्यांनी डिसिजन घ्यावा? हां. एक आहे तो खूपच प्युअर ह्याचा आहे. म्हणजे काय, तर आपली वाइब मॅच होते असं आपण म्हणतो ना, तर आपण जर एखाद्या माणसाबद्दल ऐकत असू, पहिल्या 1 ते 2 मिनिटात कळून जातं आपण पुढचं बघणार आहोत की नाही. हं. त्याच्यानंतर लोकं बघायचं असेल तर पूर्ण बघतात, नाहीतर बंद सोडून करून देतात. टाकतात, हो. सोडून देतात. तो एक पॉइंट राहतो, की वाइब मॅच होते. म्हणजे मला जे फोन येतात, "मॅडम तुमची एनर्जी टीव्हीतून बाहेर येते." हं, हं. असं ओके. म्हणणारे फोन आहेत आणि प्रचंड भरपूर म्हणजे एक नाही, हजारो फोन आहेत असे मला येतात, की तुम्ही जे सांगता ना, मी एक पॉडकास्ट 10-10 वेळा बघितला. आता 17 बापरे! पॉडकास्ट झालेत आणि हं. लोकं ते एक पॉडकास्ट 10-10 वेळा बघून ते इम्प्लिमेंट करतायत आणि प्रचंड गोष्टी त्यांच्या आयुष्यात मिळवतायत. मी काय सांगतेय, फक्त विचार करा आणि ते मिळवा. आता विचार कसे करायचे आणि ते कसं मिळवायचं ह्याबद्दल क्लॅरिटी देते. आणि मी माझा पहिला जो कोर्स आहे तो हेच सांगतो, की 100% रिझल्ट गॅरंटीड, मनी बॅक गॅरंटी. जर मी हे कॉन्फिडेंटली सांगते आणि प्रत्येक माणूस ते घेतोय, येणारा माझ्याकडे प्रत्येक येणारा माणूस हा रिझल्ट घेतोय. पण प्रत्येक जण मला रिव्ह्यू देऊन जातो, "मॅडम माझ्या आयुष्यात एवढा प्रॉब्लेम होता, 10 दिवसात मी पूर्ण पॉझिटिव्हिटीच्या नेक्स्ट लेव्हलला आहे." अर्ध्या लोकांचे तर एम्स पूर्ण झाले आहेत. कारण 10 दिवसात सगळं होतं असं असं नाहीये नाहीये. ऑफ कोर्स. बरोबर. आणि ज्यांचं नाही झालंय त्यांना होप्स निर्माण झालेत, की मी करू शकते. जे करूच शकणार नाही मी आयुष्यात काही, हं. असं होतं
इथून मी करू शकते, इथपर्यंत आलंय. बरं फक्त पैशाच्या बाबतीत आहे का? तर नाही. ओव्हरवेल्मिंग रिझल्ट्स असे आहेत, की 10 दिवसात ₹4.5 लाख मिळवलेत. 7 दिवसात ₹3.5 लाख मिळालेत. फक्त अडकलेले काही लोकांचे आणि काही लोकांचे कमवण्याचे, अशा पद्धतीमध्ये. फक्त आणि फक्त पॉझिटिव्ह विचारांनी. म्हणजे मला हे मिळणार आहे. त्याच्यामागे मला काही माहिती नाहीये. बाकी म्हणजे त्याच्याबद्दल त्यांनी बाजूने कोणता विचार करत बसत नाहीत, की मग त्या माणसाने माझे घेतलेत, मग त्याने ते काच घेतलेत? ह्या विचारांमध्ये कन्फ्यूज आपण स्टेटमध्ये नाहीये. हां, क्लॅरिटी ही आहे, की मला ते मिळणार आहेत आणि मिळालेत. मग ज्यांच्या व्हॅल्यू सिस्टम प्रमाणे लोकं फोन करून मला म्हणजे ओव्हरवेल्मिंग बोलतात, "मॅडम देवाच्या रूपातच तुम्ही आलात माझ्या आयुष्यात." असे खूप सारे फोन येऊन गेलेत मला, की ते अशा कमेंट्स करतायत. सो हे माझ्यासाठी ब्लेसिंग आहे. कारण हं, मला हं. सोर्स बनवलं गेलं आहे. कुठून तरी कुठचीतरी एनर्जी आहे, जी देवाचीच आहे, जी मला कनेक्ट आहे आणि ज्यामुळे मी हेल्प करू शकते. सो ह्याच्यानी लोकांमध्ये फरक पडतोय. आता मी फक्त वेल्थचं म्हटलं, तर संधिवातासारखा प्रॉब्लेम पूर्ण बंद झाला. आत्ता माझ्या हं, सेशन्समध्ये हं. आहेत त्या. तर तो केवढा कठीण आहे तसं म्हणायचं बरोबर. तर त्रास. पण तो बंद झाला. त्यांना इतकी पॉझिटिव्ह एनर्जी हा एनर्जीचा डिफरन्स आहे, की तुम्ही एनर्जी म्हणजे काय आहे, तर आपला आत्मा आहे. आपल्या आत्म्यामध्ये ती एक एनर्जी आहे, ऊर्जा म्हणतो आपण. ती ऊर्जा जशी आपण वापरू, तसे आपल्याला रिझल्ट मिळतात. अच्छा, थोडा ऑफ टॉपिक जातो. तुम्ही आता हं, विषय केला, की बाबा फिजिकल हं, जी स्टेट आहे आपली, हं, हं. त्याच्यामध्ये संधिवात हा एक हो, फिजिकल फिजिकल हे आहे. डिसीज आहे म्हणा किंवा ती स्टेट ऑफ कंडिशन आहे हो, एक हो, हो. आयुष्यातली. तर हं. आता समजा एखाद्याला लठ्ठ असेल व्यक्ती आणि त्याला सडपातळ व्हायचंय किंवा वजन कमी करायचंय. ओके. एखाद्याला टाकल्यावर केस उगवायचे आहेत. ओके. असे काही क्वेशन असतील आणि ते जर म्हणले, की मी मॅनिफेस्टेशन करून हे वापस मिळवू शकतो, तर हे अचिव्हेबल आहे का? येस ओर नो मध्ये? येस आहे आहे. अचिव्हेबल आहे. ओके. लोकांना होतं. असं काही केस स्टडी आहे आपल्याकडे? आता जाडाचं बारीक होणं ह्याच्यामध्ये काय आहे? होतं काय मी सांगते. ही प्रोसेस काय असते? विचार, विश्वास, भावना आणि कृती हे सगळं ह्याच्यामध्ये असल्यामुळे हे अचिव्हेबल आहेत. म्हणजे जादूने होणार आहे का? तर नाही होणार आहे जादूने. पण करता तुम्ही प्रयत्नपूर्वक पॉझिटिव्हली प्रयत्न केलाय म्हणजे त्या गोष्टीकरता, की मी म्हटलंय, की मला वजन कमी करायचंय. माझं वजन कमी होत आहे. ह्या स्टेटमध्ये तुम्ही कायम असाल. स्वतःला सांगत असाल, "नाही, मी प्रयत्न करतेय, ते कमी होतंय." त्यानंतर तुम्हाला योग्य माणूस मिळाला, की ते कसं कमी होतंय हे सांगेल, की तुम्ही काय खाल्लं पाहिजे, तुम्ही किती व्यायाम केला पाहिजे आणि तुम्ही तो फॉलो करायला सुरुवात केला. त्याबरोबर माइंडफुलनेस म्हणजे मन शांत. कारण आपण 2 प्रकारची कर्म करत असतो, एक फिजिकल, एक मेंटल. मेंटल सगळ्यात जास्त हानिकारक असतं आणि तेच जास्त करतात लोकं. बरोबर. बॅक ऑफ द माइंड प्रचंड निगेटिव्ह विचार चालू असतात. हे कॉमन मॅनचं आहे. हं. सगळ्यांमध्ये असतं असं नाही, पण हो. आत्ता ज्या लोकांमध्ये पैसा कमवण्याचा प्रॉब्लेम आहे, तिथे सगळीकडे ह्या अतिविचारांमुळेच त्रस्त आहेत लोकं, की नको तेवढे जास्त विचार केले जातात. मग श्रीमंत माणसाशी कंपेअर केलं जातं. त्यांना मिळतं, मला का नाही मिळत? ह्याच्यामध्येच तर जलसी सगळं तयार चुकतं. होते. हां. इथेच चुकतं. तुम्ही केलं तर तुम्हालाही मिळणार आहे. ही गोष्ट कोणी मान्यच करत नाही. त्याला मिळतंय. मग त्याला ते इझिलीच मिळालं. ह्या ह्या गोष्टीलाच काही अर्थ राहत नाही. तुम्ही जर प्रयत्न केले तुम्हाला मिळणार. वजनाचं जे म्हणत होते, तर तुम्ही जर एक योग्य माणूस तुम्हाला जेव्हा तुम्ही निगेटिव्हिटी काढून टाकता. मी काही मोडॅलिटीज सांगते, टेक्निक्स सांगते, ज्यामुळे निगेटिव्ह एनर्जी निघून जाते. लाइक ब्रीथिंग. श्वास सगळ्यात महत्वाचा आहे आयुष्यामध्ये. हं. पण बऱ्यापैकी माझ्या प्रत्येक सेशनमध्ये येणाऱ्या लोकांना मी विचारते, कोण-कोण पूर्ण श्वास घेतं? 4-5 लोकं असतात जे पूर्ण श्वास घेतात. बापरे! कारण पोटापर्यंत श्वास घेणे याला पूर्ण श्वास घेणं हं, म्हणतात. हं. आणि सगळं तर आयुष्यात श्वासावरच आहे. बरोबर. पण आपल्याला माहीतच नाही पूर्ण श्वास म्हणजे काय? हं, कारण एका जागी बसलं, की मला पुढे काय करायचं हेच डोक्यात असतं हं, प्रत्येकाच्या. हं. थोड्या वेळाने मला आता घरातलं काम करायचंय, स्वयंपाक करायचाय, ऑफिसचं काम करायचंय, इकडे जायचंय, तिकडे जायचंय. एका ज्या ठिकाणी बसलोय ना, त्या ठिकाणी असणं गरजेचं असतं. प्रेझेंटली. प्रेझेंट असणं, प्रेझेंट टेन्समध्ये रादर मी इथे आहे, तर मी आता इथेच मनाने पण असली पाहिजे. हं. हा विषय. ते नसतंच कोणाचं. नाही, बरोबर. मग आता ते जर असेल, तुम्ही कॉन्शियस असाल तुमच्या डिसिजनवर म्हणजे तुम्हाला वजन कमी करायचंय, या ह्याच्यावर तुम्ही कॉन्शियस असाल, तुम्हाला त्याचे मार्ग मिळत जातात. एक तर शांत श्वासाने काम होऊन जातं मन. मेडिटेशननी पण होतं. होओपोनोपोनो ही एक टेक्निक मी बरोबर. शिकवते त्यानीही होतं. पण मी सगळ्यात सोपं सांगितलं, की तुम्ही शांत श्वास 10 घ्या. तुम्हाला 10 मिनिटाच्या आत म्हणजे जेवढे 10 घेता ना, तेवढ्यातच शांत वाटायला लागतं. हं. आणि त्यानंतर आपण विचार करायला सुरुवात करू शकतो. म्हणजे विचारांची क्षमता येते आपल्यामध्ये. अदरवाईज पॅनिक मोडमध्ये असतात, की खूप जण बोललेली असतात, की "तू किती जाड आहेस."
तू बारीक होतच नाही. मग असं पण म्हणतात, मला तर हवा पण लागते. आता तुम्ही जितकं जास्त ते रिपीट कराल तशी तुम्हाला हवा लागत जाणार आहे. म्हणजे जाड होत जातात लोकं. हे मी पाहिलंय केलं. सो जितकं जास्त तुम्ही विचार, विश्वास, त्याच्या भावना म्हणजे तुम्ही स्वतःला व्हिज्युअलाइज केलंय, की मी एवढी बारीक होणार आहे. बरोबर. एवढं असं केजी आहे हां, किंवा एवढे असं आहे. केजीस किंवा तुम्ही स्वतःला कधीतरी पूर्वीच्या काळात ते बारीक असूही शकतात. असं नाही की कायमच ते जाड लोकं आहेत. बरोबर. सो ते बारीक असूही शकतात. तर तेव्हा ते बारीक असतील, त्याचा फोटो समोर लावलाय, तर मला तसं व्हायचंय ही मनातून फिलिंग येते बऱ्याच लोकांच्या. ती फिलिंगही असली, तुम्ही कृतीही केली म्हणजे तो डायट फॉलो केला, न्यूट्रिशनल एक्सरसाइज थोडाफार केला. तुम्हाला फरक दिसायला सुरुवात होतो लगेच. ती ॲक्शन पॉइंट आहे ना, तोच घेतला जात नाही आणि तिथेच सगळं अडतं. सो मॅनिफेस्टेशन म्हणजे काय? ह्या 4 गोष्टींचं आहे, की मनामध्ये सगळ्यात पहिले विचार झाला पाहिजे आणि तो पॉझिटिव्हली झाला पाहिजे. मला वजन कमी करायचंय, पण मला हे काही हे ये मेरी बस की बात नाही आहे, असं जे हं, म्हणतात ना, हं, म्हणजे हं. एखादे मॅनिफेस्टेशनमध्ये आल्यावर हे रोज करावं लागेल, असं जेव्हा सांगितलं जातं, तेव्हा लोकं म्हणतात, "काय काय गरज आहे? मला नाही सगळ्यांना करायचं." शॉर्टकट पाहिजे हां, बेसिकली. शॉर्टकट पाहिजे एफर्ट्स बेसिकली. नाही घ्यायचे. एफर्ट्स नाही. एफर्ट्स नाही घेता काही गोष्टी नाही होत बरोबर. सगळ्या गोष्टी. Wait. If you are investor or industrialist looking for clear title agriculture or industrial plot across Pune, Mumbai and Konkan region, then do contact us for verified legally clear land parcels. हमेशा याद रखिए, लैंड इज लिमिटेड. अगर आपने नहीं खरीदा तो वो किसी और की अमानत होगी. अगर आपको अपनी लैंड बेचनी है या खरीदनी है तो डिस्क्रिप्शन बॉक्स एंड कमेंट में लिंक दी है, उस पर क्लिक कीजिए, फॉर्म सबमिट कीजिए, हमारी टीम आपको कॉन्टैक्ट करेगी. थँक यू. भारतामध्ये आपल्या इथे वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक आहेत. हं. तर तुमच्याकडे वेगवेगळी स्टुडंट कॅटेगरी असेल, हो. बरोबर? त्यांचं वय वेगळं असेल, हो. त्यांच्या कल्चरल बिलीफ्स असतात. एक हं, हं. प्रत्येक याच्यामध्ये रिच्युअल्स वेगळे आहेत, हो. प्रार्थना वेगळ्या आहेत, हो, हो. फूड वेगळं आहे, काही मध्ये नॉनव्हेज अलाउडच नाहीये, हं. काही मध्ये व्हेज मध्ये पण कांदा लसूण अलाउड हो, नाहीये, बरोबर. काही मध्ये सगळंच खाल्लं जातं. हो. तर या ज्या कल्चरल बिलीफ्स किंवा ट्रॅडिशन्स आहेत आणि ज्या पॅटर्न मध्ये आपण जगतो, हो. हे प्रत्येकाचे वेगळे आहेत. त्यामुळे प्रत्येकाची बॉडी कदाचित वेगळ्या व्हायब्रेशन्सला, वेगळ्या फ्रिक्वेन्सीला काम करते. तर बरोबर. याचा मॅनिफेस्टेशन मध्ये काय परिणाम होतो? तुमच्याकडे काही अशा डिफरन्सेस तुम्ही आयडेंटिफाय केलेले आहेत का? नाही, ह्याचा नाही. काहीच परिणाम नसतो. माणूस माणूस आहे. खाणं, राहणं ह्या सगळ्या गोष्टी ना, त्या वातावरणाच्या ह्याच्यानी पहिल्यापासून बनवल्या गेल्या हं, होत्या. हं. म्हणजे फॉर एक्झाम्पल आर्मीमध्ये असेल तर नॉन-व्हेज खावं लागतं कारण जास्त तुम्हाला हं, उभं राहावं लागतं हं, त्याच्यामध्ये, हं. असं म्हटलं जायचं. युद्ध करणाऱ्यांसाठी सुद्धा ते होतं. म्हणजे क्षत्रिय धर्म असं जे म्हणलं जातं ते. बौद्धिक ह्याच्यासाठी नॉन-व्हेजची गरज नसते तितकीशी. मग ते त्याच्याप्रमाणे बनलंय, तर त्याचा आणि ह्याचा तसा म्हणजे काही कसं आहे की हे आपण नाही. म्हणतो की तामसिक प्रवृत्ती आहे हां, हां. आणि एक सात्विक आहे. सात्विक आहे. तर हां. मग या दोघांच्या याच्यामध्ये सेम कसं काय असू शकेल? कारण आचार विचारामध्ये फरक आहे ना? मग ते मी तेच आता एका माणसाच्या एनर्जीमुळे सगळ्या माणसाची एनर्जी पॉझिटिव्ह होते. हे मी ओके, बघतीये ओके. माझ्या इथे. कारण माझ्याकडे सगळ्या प्रकारचे लोकं येतात, हं, की हं, व्हेजवाले पण आहेत, नॉन-व्हेजवाले पण हं, आहेत. पण मी जर म्हणतीये, हा बोलण्याचा प्रभाव आहे, हा माझ्या एनर्जीचा प्रभाव आहे, हा ऑराचा प्रभाव आहे, हं, जो माझ्या साधनेमधून आला आहे हं, आणि जो देवाने दिलाय. अगेन ती साधनाही माझ्याकडनं झाली आहे, हं, असं म्हणते हं, मी. सो जेव्हा मी एकाला म्हणते, म्हणजे सगळ्या हं. लोकांना ॲडव्हर्टाइज करताना 100% रिझल्ट गॅरंटीड मनी बॅक गॅरंटी देत आहे. मनी बॅक हो. गॅरंटी म्हणते. मनी बॅक गॅरंटी याचा अर्थ कसा असतो, की तुम्हाला तुमच्या सोर्सेसमधनं पैसे मिळणार. ही गॅरंटी. मला जेवढे देतात ते तुम्ही मिळवू शकता. मी जे सांगते यू शुड फॉलो दॅट. हं, ती एनर्जी आहे आणि मी जर तुम्हाला गॅरंटी कारण मी मी स्वतः बोलते, की माझ्याकडे येणाऱ्या प्रत्येक क्लायंटला 100% रिझल्ट मिळतो. हे माझ्या मनापासूनची भावना आहे. हं, जेव्हा ती भावना प्युअर आहे ना, तेव्हा ती खरी होतेच. हं, आणि मी जर हे क्षेत्रामध्ये आलीये, तर मला खरंच कुठेतरी मनामधनं आहे, की मी काही लोकांचं माझ्या समोर माझ्या एनर्जीला जे कनेक्ट होतील, त्यांचं मला चांगलं करायचं. मग मला चांगलं करायचंय, तर मी त्यांच्याबद्दल चांगला विचार करू शकले पाहिजे. मग ऑल आर वन ॲट एनर्जी लेव्हल. आपण हे भौतिक जगामधलं तुम्ही सांगितलं. बरोबर. पण एनर्जी जी आहे ना, हं, तिथे कोणी वेगळं नाहीये. हं, आत्मा एकच आहे. बरोबर. आत्म्यामध्ये जी ऊर्जा आहे ती एकच आहे. आपण प्रत्येक माणसामध्ये ती वेगवेगळ्या पद्धतीने वापरली जाते म्हणून आपण वेगळे आहोत. हं, एनर्जी लेव्हलला आपण एक असल्यामुळे कुठेच कोणालाच काही फरक पडत नाही. मी जे म्हणते ते सगळ्यांना उपयोगाला येतात, सगळ्यांना रिझल्ट मिळतात आणि तसे टेस्टिमोनियल्स पण असतात, की सगळ्यांना म्हणजे आहार-विहारावर ह्या गोष्टी होत नाहीत. कारण डिपेंड. माइंडसेट आहे हे. हं, बुद्धी, मेंदू सगळ्यांना सारखाच दिला आहे.
जर मी सांगते त्या काही टेक्निक्स तुम्ही जर वापरल्या रोजच्या रोज, तर तुम्हाला 100% रिझल्ट येतो. हेच आहे आणि ही माझ्या बोलण्याची पॉवर आहे. ती कुठून आली आहे? तर त्या एनर्जीमधनं आली आहे. त्या एनर्जीची प्रॅक्टिस केल्यामुळे आली आहे. आणि असं खूप जणांचं असतं. असं नाहीये, की जेवढी पॉझिटिव्हिटीची प्रॅक्टिस जास्त, तेवढा तुमच्या बोलण्याला वाचासिद्धता म्हणतात असं. हं. सो हे कुठनं येतं? मला हे मेडिटेशनमधनं आलं. पण मला एक एक्झाम्पल द्यायचं झालं ते अध्यात्मामध्ये सुद्धा आहे. माझेच आजोबा होते, माझ्या आईचे वडील, हं, हं. जे अध्यात्म म्हणजे देवाचं सगळं करायचे, अंबाबाईचं करायचे. त्यांच्या बोलण्याला सिद्धता होती. रामरक्षेच्या वेळी ते भस्म घेऊन रामरक्षा म्हणायचे रोजच्या रोज. पण तिथे जे थोड्याशा वेगळ्या पठडीतली लोकं जी झालेली असायची ती बरी व्हायची त्यांच्या ऐकून येणे. लातूरच्या साईडला ते तिथल्या लोकांना त्यांचं नाव माहिती आहे. आठले म्हणून आहेत ते. तर ते होते तेव्हा म्हणजे 2007ला गेले माझे आजोबा. पण ते बोलले ते खरं व्हायचं. ते त्यांच्या अध्यात्मातनं व्हायचं. तर ते कुठच्याही कंडिशनमध्ये जेवढा आपला फोकस जास्त, तेवढं सक्सेस म्हणजे त्या गोष्टीतलं म्हणजे एक माझ्या गोष्टीत मी कसल्यावर फोकस देऊन आहे, तर आपण जे बोलतो ते आपल्या आयुष्यात खरे होतं. माझा फोकस ह्याच्यावर आहे, की तुम्ही जे बोलता तुमच्या ते आयुष्यात खरं होणारच. हं. फक्त ते कॉन्शियस असलं पाहिजे. उगाच काही बोलतोय आणि बडबड काही खरं करतोय होतंय असं तसं नाही. नाहीये ते. ते कॉन्शियस आणि जसे क्लॅरिटी. राजकारणी बेसिकली काही बोलतात इलेक्शनच्या हां. सुरुवातीला, नंतर त्यांना काही रिग्रेटच नाहीये. ते नाही. क्लॅरिटी वाईज जर असेल तर ते खरं होणार. बरं. आता याच्यामध्ये लॉ ऑफ अट्रॅक्शन किंवा मॅनिफेस्टेशन बद्दल काही गैरसमज आहेत का? तुमच्यापर्यंत जी लोकं येतात, त्यांच्या चुकीच्या अपेक्षा आहेत का? का नाही मला एका रात्री श्रीमंत व्हायचं आहे किंवा असे काही असू शकतात, बाबा मला ही मुलगी हवी आहे लग्नाची, ती नाही म्हणतीये, तर मग मी मॅनिफेस्ट करून मिळवू शकतो का? हां. किंवा नाही, मला हा बॉसच नकोय, ह्याला उद्या सस्पेंड करा, काढून टाका, रिझाइन करा. अशा काही गोष्टी आहेत का? रिलेशनशिप रिलेटेड माझ्याकडे येतात काही मग काही आहे ना मी अपफ्रंट सांगते, की जर युनिव्हर्सली ठरलेलं आहे त्याला मोडायला जाऊ नका. हं. ऑफकोर्स मॅनिफेस्ट करता येतं सगळं. पण इट इज नॉट गुड फॉर यू, देन इट विल बी अ चॅलेंज फॉर यू. तुमच्यासाठी ते चॅलेंज राहणार आहे. हं. कारण रिलेशनशिपच्या बाबतीत तेच असतं. कारण रिलेशनशिप मेंटेन करणं ही सोपी गोष्ट नव्हे आयुष्यात. लग्न सुद्धा सांभाळणं आपलं. तर दुसऱ्या माणसाला समजून घेणं हा विषय असतो. लग्नाच्या वेळी ते सगळं डोक्यात कोणाच्याही नसतं. नसतं. बरोबर. पोस्ट 5 इयर्स, 10 इयर्स डाउन द लेन सगळं कळायला लागतं, की नक्की माणूस कसा आहे हं. आणि तेव्हा हँडल करणं कठीण जातं. हं. आणि ही रिॲलिटी कोणी लक्षात घेतच नाही. 20व्या वर्ष हे कोणाला डोक्यात येत नाही किंवा 25-30 आता तर लवय होतात तरी सुद्धा मला तिच्याशीच लग्न करायचंय असे मला मेसेज येतात. मग मी म्हणते, की हो, तुम्हाला जर मनापासून हवं असेल तर ते होतं. त्याबद्दल काही नाही. पण तुम्ही ते करायला जाऊ नका, असं माझं म्हणणं आहे. का? तर आपलं कार्मिक डेब्ट्स पण असतात. थोडं स्पिरिच्युअल स्पिरिच्युअल बॅकग्राऊंडमध्ये येते. अध्यात्माकडे जावं लागेल. अध्यात्माकडे जावं लागतं. कर्म हे आहे आपलं कुठेतरी. आणि जर तुमचं कर्म त्याला अलाईन नसेल, तर तुमचं ते लग्न होणं हे पण अवघड असतं. आणि हे मी सुद्धा थोड्या प्रमाणात अनुभवलेलं आहे, की आपलं जर होणार आहे ना, तर ते कसंही होतं आणि नाही होणार आहे, तर त्याला काही ना काही गोष्टी आडी येतात, असं. हं. पण ह्याच्यामध्ये एक्सेप्टन्स असा आहे, की त्याच्यापेक्षा चांगलं होतं आणि हे ओके. कायम आहे, की जेव्हा आपण असा विचार करतो, की हे माझ्यासाठी आपल्याला वाटतं आपल्यासाठी चांगलं आहे. पण मी माझ्या आयुष्यात नेहमी असा अनुभव घेतलाय, की मला जेव्हा वाटलं हे माझ्यासाठी चांगलं आहे आणि ते नाही झालंय, तेव्हा माझ्यासाठी अजून जास्त छान झालंय. हे हं. कायम झालंय. सो समहाऊ माझा सरेंडर हा पार्ट जास्त होतो. हं. कारण जर माझ्यासाठी योग्य त्या गोष्टी योग्य वेळी होणारच आहेत, तर स्वतःला स्ट्रेस घेऊन करू काय? उपयोग काय? उपयोगच नाहीये आणि घेण्यातच शहाणपण आहे. कारण पीसफुल लाईफ म्हणतो ना, ते जगता येतं. कारण आयुष्यात एवढंच आहे, की बरं, आता मी तुम्हाला थोडं थांबवतो. आता तुम्ही म्हटले, की बाबा मॅनिफेस्टेशननं रिलेशनशिप ट्रॅक करता येते. हो. आता तुम्ही मगाशी लातूरचं उदाहरण घेतलं. मी काही YouTube चॅनल्सवर रिलेटेड लोकांना फॉलो करतो. हं. एक गहन प्रश्न आहे, की शेतकऱ्याच्या मुलाचं लग्न होत नाही. हो. हा महाराष्ट्रासमोर पडलेला एक मोठा यक्ष प्रश्न आहे. हो. आणि त्याचं उत्तर जर तुमचं मॅनिफेस्टेशन असेल, की त्यांनी हां. तुम्ही आता त्यातलं कोणाला असं वाटतं, की माझं लग्न होऊ नये? सगळे तर मॅनिफेस्ट बॅक करतात ना ऑफ द माइंड. दिवस-रात्र. कसं बॅक काय? ऑफ द माइंड. आता लोकं म्हणतायत ना आजूबाजूचे, की शेतकऱ्याच्या मुलांना आता तुम्ही पण म्हणताय, ही हा एक एनर्जी क्वेश्चन आहे. क्रिएट केली. पण अहो मला हे खूप जण असं म्हणजे माझ्या जवळपास जे लोकं आहेत, शेतकऱ्यांच्या मुलांची लग्न होत नाहीत. बरोबर. इव्हन ब्राह्मण ह्याच्यामध्ये गुरुजींमध्ये लग्न होत नाही नाहीत, होत. असंही हो, हो. म्हटलं जातं. म्हणजे इट्स अ सिमिलर वे असं खूप म्हटलं जातं. पण हे बोलून लोकं वाढवतायत.
हे म्हणते वाढवलं मी. तरी रियालिटी बदलत नाहीये नाही ना. बदलते ना, असं नाहीये. आता ही एक टेक्निक आहे बरोबर हो, मॅनिफेस्टेशन. हो. त्यातली अर्धी लोकांची झाली तरी कल्याण होईल हो, अर्ध्या नक्कीच. घरांचं. पण मग त्याच्यासाठी साधना करायची तयारी आहे का? त्या लोकांची असते का? हे बघितलंय का तुम्ही? ते त्यांच्याच कदाचित माइंडसेटने हा विषय जगतात. त्यांच्यापर्यंत गेलेलाच नसेल मग आता असंही असू शकतं. माझ्या बऱ्यापैकी माझे कनेक्ट जे जातायत ना, ते खेडोपाड्यात पोहोचतायत. हम्म. मला येतायत कॉल. अगदी परवा सोलापूरहून मी आत्ता जे 3.5 लाखाचं उदाहरण देते, शेतकरी आहेत आणि त्यांचा राहिलेला पैसा परत मिळाला. 64 हम्म. वर्षाच्या आजोबांचा फोन. बापरे. देव आहात तुम्ही इथपर्यंत म्हणले ते. तर मला माहितीये की तो देव आहे आणि त्याने माझ्या थ्रू घडवलंय ते. एवढाच विषय आहे. पण तर ते शेतकरी आहेत. मी तुम्हाला भरपूर डाळिंब घेऊन येईन असे म्हणाले ते मला. पण म्हणजे ती त्यांची भावना, त्यांची बरोबर व्हॅल्यू बरोबर सिस्टम आहे ते ती. अप्रिशिएट करतात. अप्रिशिएट करण्याची पद्धत. सो असं नाहीये की ते त्यांच्यापर्यंत पोहोचतंय आता आणि त्यांना रिझल्ट मिळतात ते बघतायत. असं आहे. ओके. सो मी सो म्हणजे हां. बेसिकली की क्वेश्चन काही असेल तर त्याचं सोल्युशन आहे. करणं गरजेचं आहे. हो, फक्त पण ऐकून होणार नाही. ऐकून नाही होणार. ॲक्शन घ्यावी लागते. बरोबर. मनातनं विचार बदलावे लागतात. तुम्हाला मुलगी मिळत नाही असं रिपीट करत राहिलात, तर मुलगी लवकर मिळणारच नाहीये. पण मनातून भावना आहे, की मला मुलगी मिळाली आहे. मला हवंय, मला लग्न करायचं आहे. ही मनापासूनची भावना असेल आणि मग कार्मिक काही त्याच्यामध्ये येणार नसेल. कारण 20% ऑफ अवर लाईफ आहे कुठेतरी कर्म. मग ते कर्म बदलायचं असेल तर अजून जास्त प्रॅक्टिस करायला लागते. होतं, बदलतं. बदलत नाही असं नाही. पण तुम्ही ज्या फ्रंटला काम करताय तिथे नाही होऊ नाही. शकत हे. ही बरोबर. रियालिटी आहेच. त्याला काही हे नाही. ठीक आहे. खूप छान. याच्यामध्ये काही स्ट्रगल्स असतात का? ॲडव्हान्स लेव्हलला किंवा हाय लेव्हलला कोणी मॅनिफेस्टेशन करतंय. आता समजा हां. त्याच्याकडे जे काही भौतिक सुख आहेत, गाडी, घर, हो. बायको सगळंच नीट आहे आता हो, त्याचं. हो, हो. आता त्यानं काय मॅनिफेस्ट करावं? हो. हा एक मोठा मेजर क्वेश्चन आहे. खरंय. रादर दॅन आमच्या रिअल इस्टेटमध्ये जे फॉलो करतात त्यांचं घर, गाडी सगळंच झालेलं सगळं असतं. झालेलं असतं. हो. आता माझा जो ऑडियन्स आहे तो. हो, हो. तर बरोबर. त्या केसमध्ये त्यांच्यासाठी काय अपॉर्च्युनिटी आहे किंवा मॅनिफेस्टेशन त्यांना कसं हेल्प करू शकतं? आयुष्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट कोणी रिअलाईज केली असेल किंवा नसेल, तर भावना ही आहे. फीलिंग्स जगणे. म्हणजे आपल्याला घर का हवंय तर सिक्युरिटी या भावनेसाठी हवंय. गाडी का हवी तर लक्झरी या भावनेसाठी हवी आहे. ज्वेलरी का हवी आहे तर फ्लॉन्ट करायची आहे आणि मग मी कशी छान दिसते ह्या बरोबर. भावनेसाठी हवी. सो वी डू एव्हरीथिंग फॉर फीलिंग. सो तुम्हाला फील काय करायचंय हे महत्वाची गोष्ट आहे. सो माझ्या ह्याच्यामध्ये मला लोकांमध्ये बदल घडवण्यामध्ये आनंद मिळतो. सो आनंदी राहणं हे माझ्या आयुष्याचं ध्येय आहे. सो मला असं वाटत नाही आता, की मी आता काय करू? माझ्याकडेही सगळं आहे. पण म्हणून असं नाही, की मी आता काय करू? माझ्यासमोर एम मोठं मिळालंय, की जगामधल्या लोकांपर्यंत हे पोहोचवायचंय. की आयुष्य आनंदात जगायचंय, हसतमुख हसण्याने सुद्धा डोपामाइन क्रिएट होतो असं म्हणतात. हे सगळं आहे, पण हसणारी आहेत का ती लोकं? हे पण बघा जाऊन. म्हणजे जिथे एक गोष्ट आहे, तिथे दुसरी गोष्ट लॅक असते. बऱ्याच ठिकाणी असं मी बघते. हेल्थ वाईज विचार करून त्या फीलिंग्स आतमध्ये अडकल्या असतात आणि त्याच्याने रोग निर्माण होतात. म्हणजे बऱ्याच ठिकाणी मग जिथे पैसा आहे, तिथे रोगाचं पण हे आहे. कारण ते म्हणजे आता माझ्या भाषेत बोलायचं झालं तर फीलिंग्स अडकून रोगात रूपांतर होतं आणि ही रिॲलिटी आहे. कारण मी जसं सांगितलं तशा प्रॅक्टिसेसनी पण गोष्टी कमी होतात. असं नाही की आणि मी डॉक्टर बरोबर पण पॉडकास्ट केलाय. सो व्हेन यू टेक मेडिसिन्स अलोंग विथ दिस मेडिटेशन केलं आणि मेडिसिन्स घेतलं. एक दिवस मेडिसिन बंद करायची वेळ येते. हा माझा सुद्धा अनुभव आहे. सो बोथ वेज वर्क आउट. डॉक्टर तर लागतातच कारण कधीही काही होत असतं बरोबर. माणसाला. कारण त्या फीलिंग्स काय 2 मिनिटात काढता येत नाही. नाही. त्या औषधांनी पटकन बाहेर पडतात. बरोबर. हा विषय आहे. बरं. आता जनरली निगेटिव्ह एनर्जी बद्दल बरीच लोकं त्रस्त असतात. हो. फॉर एक्झाम्पल ब्लॅक मॅजिक असेल किंवा माझ्यावर करणी केलेली आहे हो, किंवा काय. हो. आणि याचा काही संबंध आहे का बेसिकली? यातून बाहेर पडता येतं का? सायकॉलॉजिकल स्टेट आहे ती एक हो, बरोबर? सायकॉलॉजिकल स्टेट आहे. स्टेट आहे. आता त्यांना ते पण माहीत नाही म्हणजे ते त्या गोष्टींवर बोलतायत जी गोष्ट दिसतच नाही हो, किंवा हो. ते कॉन्फिडंट नाहीये स्वतःच. किंवा हो. मला कोण केली असेल मग कोणतरी एक बाबा, बुवा कोणतरी सापडतो. तो सांगतो आणि त्याच्यावर बिलीफ सिस्टम काम करते बेसिकली. तुमचा तो एक्सपर्टीज आहे म्हणून हा क्वेश्चन हो, विचारतोय हो, मी, हो, हो. की बाबा ही निगेटिव्ह एनर्जी असेल, हो. पण आता एवढ्या सगळ्या बिझी शेड्यूलमध्ये सगळ्यांच्याच आयुष्यात सगळी धावपळ आहे आणि त्याला तेवढा वेळ आहे का प्रत्येकाला एक इंडिव्हिज्युअल व्यक्तीवर हे सगळं करायला? आणि याच्यामध्ये मॅनिफेस्टेशन आपण म्हणूया की ही एक टेक्निक आहे जी यातून तुम्हाला प्रोटेक्ट करू शकते का? बेसिकली असेल नसेल तर त्याबद्दल काय सांगाल? हो. टेक्निक मी तेच मेन करते, की 10 दिवसात बदल का घडतो तर निगेटिव्ह एनर्जी निघून जाते. निगेटिव्हिटी म्हणजे नकारात्मक विचार
आता आत्ताच्या जगामध्ये आपण विचार करायला गेलो तर एखादी गोष्ट घ्यायची आहे त्याच्या आधी किंवा मला बिझनेस चालू करायचा आहे, पण माझ्याकडे क्लायंट्स येतील का? हाच पहिला निगेटिव्ह बरोबर. विचार आहे. म्हणजे मी असं म्हणते, की हाच विचार करून जर तुम्ही पडलात पैसे तर कोण बुडले तर मिळणार? काय? मग काय होणार? म्हणजे तेच होणार आहे ना, जर तुम्ही कंटिन्युअसली त्या विचारांमध्ये जाताय. अदरवाईज जर तुम्ही करायला सुरुवात केली आणि येतायत क्लायंट्स, असं जस्ट कन्सिडर केलं तर ॲक्चुअली यायला लागतात. आणि हे मी स्वतः करते, की मला 100 हवेत क्लायंट या आठवड्यात, तर मी त्याच्यासाठी काही पण काम करायला सुरुवात करते. मार्केटिंग वाढवलं बेसिकली आणि झालं ते माझ्या ह्याच्यामध्ये. सो दॅट इज हाऊ यू हॅव टू वर्क. म्हणजे कृती करायला लागते सगळ्या गोष्टीमध्ये. आता तुम्ही म्हटलात, की मॅनिफेस्टेशन हे कसं काम करतं त्याच्यामध्ये, राइट? तर ह्या सगळ्यामध्ये तुम्ही जसा विचार कराल तसं तुमच्यासाठी काम करतं. सगळ्या गोष्टी ह्या विचारांशीच निगडीत आहेत. हां, निगेटिव्ह एनर्जी काढून टाकण्यासाठी आपल्याला टेक्निक आहे. जे हो'ओपोनोपोनो मी बोलते दरवेळी, बेबी प्रत्येक ह्याच्यामध्ये गेलंय. तर एक सिंपल आणि खूप पॉवरफुल टेक्निक आहे. आपण मंत्र जप करतो तसाच हा मंत्र आहे. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. ही 4 वाक्य आहेत. ह्याच्यात हायेस्ट पॉझिटिव्ह एनर्जीची वाक्य आहेत. ह्याच्यासाठी वेळ काढावा लागत नाही. कारण बॅक ऑफ द माइंड जे विचार आहेत, त्याऐवजी हे बोलायचं. मग तुम्ही दिवसभर काम करत असताना बोललात, ते सुद्धा चालणार आहे. आणि तसंच बोलायचं रादर. माझ्याकडे येणाऱ्या प्रत्येक माणसाला मी 24 तासाचं चॅलेंज देते. एक दिवस करून बघा. फरक नाही पडला तर मला सांगायचं आणि प्रत्येकामध्ये फरक पडतो. ओके. कारण त्या दिवसात 8 तासाचं काम त्यांचं 5 तासात होतं. हा फरक पडतो. कारण क्लॅरिटी येते. एखादी वस्तू घरात सापडतच नाहीये. त्यावेळी तुम्ही मनात हे विचार बोलायला सुरुवात केली, तर मनातले दुसरे विचार बाजूला पडतात आणि पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण होते, क्रिएट होते. सो डिस्ट्रॅक्शन निघून जातं हां, डिस्ट्रॅक्शन निघून जातं आणि फोकस वाढतो. राईट. निगेटिव्ह एनर्जी बाहेर पडून जाते. तुमच्यातली, तुमच्या आजूबाजूची. सो ह्या टेक्निकचा उपयोग होतो आणि त्यामुळे बरेचसे रिझल्ट असतात. सो मी हे प्रत्येक पॉडकास्टमध्ये सांगितलं, एवढं करा, तुमचं आयुष्य बदलतं. कारण ही खरंच खूप सिंपल पण प्रोफाउंड टेक्निक आहे. काही पाण्यासारखं आहे. आपल्या जीवनाला जसं पाणी आवश्यक आहे, तसं हे बॅक ऑफ द माइंड केल्याला वेळही लागत नाही फार करायला. बॅक ऑफ द माइंड फक्त म्हणत राहायचं आहे. तुमच्या मनातले जे नकारात्मक विचार आहेत ते आपोआप बाहेर पडतात. तुम्हाला काहीच विचार करायचा नाही. फक्त हे म्हणायचं आहे. हे बाहेर पडू देत असं नाही म्हणलं तरी ते पडतात. ओके. असं आहे त्याच्यामध्ये. सो इट इज दॅट पॉवरफुल. हे सायकॉलॉजिकल स्टेटमधनं आपण त्याच्यातनं बाहेर येतो. कारण माझ्या बाबतीत हे दृष्ट लागणे हे माझं आधी कन्सिडरेशन होतं, की मला बघूनच दृष्ट लागते. नजर लागणे. हां, हे होतं, मी स्वतःच म्हणायचे. आणि या स्टेटमध्ये आल्यावर नाही लागत. कारण मलाही ते मान्य आहे ना, की नाही लागत. जेव्हा मी म्हणत होते तेव्हा ती लागतच होती. आता मी म्हणते तर नाही लागत. तर तसं होतं. हेच म्हणायचं. बेसिकली आतापर्यंत मी जे काही पॉडकास्ट बघितले आपले, त्याच्यामध्ये तुम्ही पैसा, घर, गाडी किंवा जनरली 90% लोकांच्या याच अपेक्षा असतात, की बाबा मला जगण्यासाठी ज्या मूलभूत गरजा आहेत त्या पूर्ण होऊ दे आणि त्याचा एक ड्युरेशन असतो. पण आता जसं आपण मगाशी बोललो, की काही लोकांच्या गरजा पूर्ण झाल्या. आता सगळ्यांनाच हे जग नको आहे, म्हणजे भौतिक सुख नको आहे, कारण ते एन्जॉय करून झालं. काही लोक अशा त्या लेवल पर्यंत जाऊन आले, की बाबा त्यांनी सगळंच अचीव्ह केलंय, म्हणजे त्यांचे पुढचे 2 जनरेशन 4 जनरेशन सेटल्ड आहेत. हो, एवढे पैसे आहेत किंवा त्यांना असला कुठला डिसीज पण नाहीये. मग याच्या पलीकडे, भौतिक सुखाच्या पलीकडे जे आनंद आहे, ज्याला आपल्या भाषेत संत महात्मे किंवा हे जे म्हणतात मोक्ष, तर ती साधना किंवा हे मॅनिफेस्टेशन त्या लेवल पर्यंत समजा स्वतःबद्दलचं एक विजडम, एक किंवा इनर पीस म्हणूया आपण, तो मिळवण्यासाठी, जसं आपण ऑफ कॅमेरा मॉन्क बद्दल बोलत होतो, की ते तसंच जगतात. तर यासाठी एक संसारिक माणसाने, की ज्याने सगळंच अचीव्ह केलंय, त्याच्याकडे आता ते झालं, त्याला याच गोष्टी पाहिजे होत्या, असं लिस्ट संपली आहे समजा, त्याची गरजांची लिस्ट संपली आणि आता त्याला पुढे जायचं आहे. तर यामध्ये मॅनिफेस्टेशन एक हायर लेवल किंवा ऍडव्हान्स लेवलला कसं काम करतं? आता ह्या गोष्टीमध्ये म्हणायचं झालं तर हो, आपण अल्टिमेटली जगताना शोधत असतो, की माझा नेमका आयुष्याचा पर्पज काय आहे? मी हा जन्म कशासाठी घेतला आहे? मला काय करायचं आहे? तर ना, जेव्हा आपण पैसे कमावतो, त्यानंतर जसा विचार करू लागतो ना, की मला ह्याच्या पुढे जायचंय, तसे ऑप्शन्स दिसायला लागतात. आता ह्याच केसमध्ये बेसिक लेव्हलला माझ्याकडेही सगळं आहे, मलाही सगळं मिळालं, पण मला आता समोर ऑप्शन्स काय दिसतात? मला दान केलं पाहिजे. मला ज्या गोष्टीपर्यंत ऍक्सेस, म्हणजे हे माझं सांगते, प्रत्येकाचं सेम असेल असं नाही. हां. पण मग मी सगळ्या ऑर्फनेज म्हणायचं, म्हणजे अनाथाश्रम झालं, गायीच्या ठिकाणी म्हणजे गोशाळा झाली, त्याच्यानंतर अनाथ हे वृद्धाश्रम झालं.
असे असे असंख्य कनेक्ट्स आहेत. ते परत हॉस्पिटलायझेशन होतात, त्याचे इम्पॅक्ट गुरु हे. हम्म. तर आता मी काय करते, रोज मला जे लिंक मिळेल तिथे पेमेंट करत असते, की माझ्याकडनं एक गिव्हिंग पार्ट हा आयुष्यात महत्वाचा आहे. म्हणजे मला काय आवडतं, म्हणजे ह्याच्या पुढे जाऊन काय करायचं, तर गिव्ह टू वर्ल्ड. माझ्या आयुष्याचा पर्पज पण तो आहे, की लोकांच्या आयुष्यामध्ये बदल घडवणे, लोकांना देत राहणे. येणारं येतच राहणार आहे. आणि विश लिस्ट ही अनलिमिटेड असू शकते. बरोबर. कारण मी 40 विश लिहा म्हणलं तर त्यांना लिहिता येत नाहीत लोकांना. कारण तेवढी नसतात विचार केलेल्या. मी 108 लिहिली आहेत. विचार करून, करून लिहिली आहेत. पण असं आहे, की त्याच्या पुढेही काही आहे. बरोबर. म्हणजे आता मेडिटेशनमध्ये गेल्यावर वी गो इनटू 4D वर्ल्ड. लाइक 4D वर्ल्ड म्हणजे काय? तर आता ब्रेन वेव्ह फ्रिक्वेन्सी थोडं सायंटिफिक याच्यामध्ये जाते, की मेडिटेशनमध्ये मी हे अनुभवलंय, की ग्लानीमध्ये आधी थोडंसं शांत होतो आपण झोपायच्या वेळी. शांतीत गेलो ते अल्फा फ्रिक्वेन्सी असते. बीटा, थीटा आणि गॅमा अशी 4 फ्रिक्वेन्सीज असतात. सो थीटामध्ये आपण जेव्हा असतो म्हणजे अर्धवट झोपेत असतो, तेव्हा जो विचार केला तो खरा होतो. त्याच्यापुढे गॅमा, तर ते वर्ल्डच वेगळं आहे. म्हणजे तुम्ही विचार केला आणि गोष्टी खऱ्या झाल्या, असं आहे. सो माझं आता पर्पज ऑफ लाईफ हे झालंय, की हे क्वांटम काय जी सायन्स आहे, त्याच्यात पुढे-पुढे काय आहे. म्हणजे आता मला ते कॉलिंग्ज येतात असं म्हणेन मी, की ती एनर्जी कनेक्ट होते आणि मग तुला हे शिकायला हवंय, तुला हे करायचंय असं मला सो कंटिन्यू शिकत राहणे हे महत्वाचं आहे. आता तुमची आवड असेल तर ते. मला आयुष्यात 25 डिग्र्या नावापुढे लागलेल्या हव्या आहेत. सो मी त्याच्यासाठी प्रयत्न करते. आता एक पी-एच-डी चालू आहे, पण मला मल्टिपल पी-एच-डी करायच्या आहेत. सो न संपणारा आहे आणि बरोबर. मी आदर्श डॉक्टर माशेलकर, डॉक्टर ए-पी-जे अब्दुल कलाम 69 आणि 49 पी-एच-डी झालेली लोकं आहेत. सो त्यांना असं कधीच नाही जाणवलं, की माझ्या आयुष्यात आता काय करू? हम्म, हम्म. सो मग आपल्याला जेव्हा ती गोष्ट लक्षात येते ना, आता मी पुढे काय करू? तर देव आपल्याला गाईड करत असतो. आपण ते ऐकतो की नाही ह्याच्यावर आहे. इंट्युशन्स म्हणजे आता सांगू का इंट्युशन्स कसं असतं? आता येताना मी एके ठिकाणी म्हणजे हे ऑफिस शोधताना माझं मन सांगत होतं ते तिकडे असणार आहे. मी ऐकत नाही आणि दुसरीकडे जाते. आणि इंट्युशन बरोबर असतं आणि मी दुसरीकडे जाते. सो आपण असंच करत असतो मग बेसिकली. याच्यामध्ये इंट्युशन. इन्स्टिट्यूशन हां. आणि समजा माइंड म्हणूया किंवा हां. मन म्हणूया, हां, हां. याच्यात जिंकतं कोण? इंट्युशन किंवा मनामध्ये. हा, कारण हा थॉट आहे ना, की हे इकडे असलं पाहिजे. लॉजिकल ब्रेन आहे हा. हां, लॉजिकल हं, इंट्युशन हो. जिंकतं. इंट्युशन अच्छा, गट जिंकतं फिलिंग बरं. जिंकते. गट फिलिंग ओके. जिंकते. बर. तर आता याच्यामध्ये आपण असं ऐकलंय, की मॅनिफेस्टेशन करताना ज्यावेळेस तुम्हाला नो ऐकायला येतं किंवा निगेटिव्ह येतं, हो, हो. त्याचा अर्थ येस असतो. हो. तर याबद्दल काय मत आहे तुमचं? हां. तर नो याचा अर्थ येस असतो म्हणजे काय? आपण उलट्या पद्धतीने ती गोष्ट मॅनिफेस्ट करायला जातो. उलटं बोलायला जातो. वाक्य वेगळ्या पद्धतीने बोलतो. म्हणजे ओके. काय? मला लोकांचं लक्ष काय असतं, मला हे नकोय. मला या माणसाने माझ्या आयुष्यात येणं नकोय. बरोबर तोच माणूस येतो. हेही माझ्याबरोबर नेहमी होतं. जेव्हा चुकून असं पटकन मनापासून विचार केला जातो, या माणसाशी मला बोलायचं नाही. नेमका समोर येऊन तो उभा राहतो आणि आपल्याला बोलावं लागतं. सो बोलायचं नाही, हा नो असतो आणि ती गोष्ट मॅनिफेस्ट होते. सो आपला फोकस कुठे असला पाहिजे, मला ह्या माणसाशी बोलायचं आहे. हम्म. मला ह्या ठिकाणी पोचायचं आहे. मला इथे जायचं आहे. मला ह्या म्हणजे यूएसलाच जायचं आहे. मला कॅनडालाच जायचं म्हणजे हे एक्झाम्पल झाले बरोबर. असं. मला पी-एच-डीज करायच्यात. मला न्यूरो सायंटिस्टच बनायचंय. सो माझं लक्ष कुठे असलं पाहिजे, त्यासाठी मला काय करायला लागणार हम्म, आहे, हम्म, हम्म. यासाठी. आणि नो हे कुठे येतं, सगळ्यात आधी आपल्याला काय हवं असतं, मला काय नको आहे. हम्म. हे माणसाची वृत्ती हे आहे, की मला काय नको आहे हे आधी कॅटेगरायझेशन करून ठेवतात आणि मग हवे त्या गोष्टीकडे जातात. सो माझं म्हणणं आहे जेव्हा हवे त्याचा विचार करायला लागू म्हणजे कॉन्सन्ट्रेशन आपलं जे पाहिजे त्याच्याकडे आलं, की तशा मिळायला लागतात. आता आजारपणात आपलं लक्ष कदाचित असं होऊन जातं डिसीजकडे. हां, त्याच्याकडे जास्त असतो. त्यामुळे तोही वाढतो. हे मी ऑब्झर्व्ह बरोबर केलंय. आहे. म्हणजे बऱ्याचशा अशा केस स्टडीजमध्ये काय होतं, की आपल्याला हं. डोळे बंद करून इमॅजिन करा, रेड कलरचा हां. हत्ती तुमच्या समोर नाहीये. हो. तर आपल्या समोर तो रेडच असतो. असतो बेसिकली म्हणजे येस. हे त्या पद्धतीने कदाचित काम करत हो, असावं. तसंच आहे तर ते. आता आपला जो पॉडकास्ट आहे बेसिकली ऑडियन्सला मी थोडं अलर्ट करतो, की यामध्ये बऱ्याच ठिकाणी तुम्ही मॅनिफेस्टेशन, लॉ ऑफ अट्रॅक्शन या वेगवेगळ्या पॉडकास्टला एक्सप्लोर केलं असेल.
त्यात बेसिक गोष्टींबद्दल खूप ठिकाणी बोललंय, की हे कसं असतं, हे कसं काम करायचं, काय टेक्निक्स आहे. हा जो पॉडकास्ट आहे ऑन रिक्वेस्ट आम्ही ऑन डिमांड हाय लेव्हल म्हणजे ॲडव्हान्स लेव्हल याच्या पुढे काय? जे गॅप आहे किंवा जे क्वेश्चन्स डिस्कस केलेले नाही त्याबद्दल आम्ही बोलतोय. कदाचित बऱ्याच लोकांना इमिडिएट कनेक्ट नाही होणार, पण स्टे ट्यून. तुम्हाला लक्षात येईल, की हे किती इम्पोर्टंट आपण ज्या गोष्टी आहेत, ज्याची उत्तर आत्तापर्यंत कुठे इंटरनेटवर मिळणार नाही, ते त्यांच्या एक्सपिरियन्समधून शेअर करतोय.